पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील पाटस परिसरात एक मोठा वाद उफाळून आलाय। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी स्टेरी बायो लाईफ सायन्सेस कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत। मोहिते यांच्या म्हणण्यानुसार खडकवासला कॅनलवर अतिक्रमण करून कंपनीने थेट कॅनलचा भराव फोडला आहे। ही जागा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येत असून ही मजुराई शासकीय जमीन असल्याचा दावा करण्यात आला आहे। याबाबत अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही मोहिते यांनी केलाय। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। संभाजी ब्रिगेडने स्पष्ट इशारा दिला आहे की जर हे अतिक्रमण तात्काळ हटवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहुयात सविस्तर। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पाटस टोल नाका या ठिकाणी। ही जी माझ्या पाठीमागे तुम्ही कंपनी पाहताय, ही कंपनी आहे सलाईनची कंपनी, जिचं नाव आहे स्टेरिओ बायो लाईफ सायन्स कंपनी। आणि तुम्ही पाहताय की हा जो कॅनल आहे हा खडकवासल्यापासून कॅनल येतोय। हा मुळा मोठा अंतर्गत येणारा हा कॅनल आहे। हा खडकवासल्यापासून चालू होतो, खाली इंदापूर पर्यंत जातोय। परंतु या ठिकाणी पाटबंधारे खात्याचा किंवा या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कशा पद्धतीने मनमानी कारभार चालतो ते आपल्याला या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे। दादा, हा कॅनल गेले कित्येक वर्षांपासून या ठिकाणी वाहतोय। हा शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे, शेतकऱ्यांसाठी संजीवनी आहे। अनेक वेळा या कॅनलला मोठमोठी भगदाडं पडून प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारचं, लोकांचं प्रचंड प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे, जीविताची हानी सुद्धा झालेली आहे। दांडेकर पुलावरती ऐन पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा कॅनल फुटला होता आणि कॅनल फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने असं स्टेटमेंट दिलं होतं की हा जो कॅनल आहे हा खेकड्यांच्या पोखरण्यामुळे झालेला आहे। म्हणजे हे विधान जे आहे ना ते एकदम हास्यास्पद विधान होतं। खेकड्यांनी उतरून कधी कॅनल फुटत नसतो। तर हा कॅनल कशामुळे फुटतो तर तुम्ही बघू शकता, ही कॅनलची भिंत आहे। हा कॅनल रस्त्यावरून हा डिवायडर टाकून या ठिकाणी रस्ता केलेला आहे। म्हणजे ह्या कंपनीच्या माजोरपणाचं हे उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे। आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणाच्याही सांगण्यानं किंवा नोटिसीनं काही फरक पडत नाही, असं ह्यांचा मुजोरपणा आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर हा कॅनल कदाचित या कॅनलला धोका निर्माण झाला, हा कॅनल जर फुटला तर अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं आणि लोकांचं सुद्धा होऊ शकतं किंवा या कंपनीतल्या काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताला सुद्धा हानी पोहोचू शकते। भविष्यामध्ये काहीही घडू शकतं, त्याच्यासाठी खास करून लोकांना जे जिवंत आहेत त्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। कारण दादा हो, हा विषय जितका दिसतो तेवढा सोपा साधा सरळ बिलकुल नाही। पाटबंधारे खात्याच्या लोकांना, अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही विचारणा केली त्यावेळेस त्यांचं उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही नोटीस दिलेलं आहे, आमच्या हद्दीत आलं तर आम्ही काढून घेऊ, तात्काळ कारवाई केली जाईल, वरिष्ठांना कळवलं जाईल किंवा त्यांचा पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यातील म्हणजे विखे पाटलांची आमचा संपर्क आहे, कंपनी त्यांच्याबरोबर पत्र व्यवहार करते। ही फक्त बोलाचा भातन बोलाची कडी आहे, लक्षात ठेवा। कुठलाही मंत्री, कुठलाही अधिकारी अशी कॅनल फोडून रस्त्या करण्याची परमिशन देऊ शकत नाही, त्याच्या हातात नाही, तो लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही। हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित होतोय। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पाटसकरांच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आमची प्रमुख मागणी आहे की तात्काळातल्या तात्काळ याचा छडा लागला पाहिजे। जे लोक याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती IPSच्या अंतर्गत म्हणजे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तात्काळ याची चौकशी लागली पाहिजे। पाटबंधारे खात्याचे मंत्री श्रीमान विखे पाटील साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, अशा पद्धतीचा मनमानी कारभार महाराष्ट्रातली जनता खपून घेणार नाही आणि महाराष्ट्रातला शेतकरी तर मुळात गप्प बसणार नाही। कारण हा कॅनल जो आहे ना तो लोकांसाठी एक जीवनदायिनी आहे। म्हणून हा कॅनल जर फुटला तर अतोनात नुकसान होऊ शकतं। कंपनीचं काय जातं, ही कंपनी बाहेरची आहे, धनदांडग्यांची कंपनी आहे। पण हा मूळ मुद्दा हा आहे की हा जो खेळ आहे हा लोकांच्या जीवाशी निगडीत आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्यमानाशी निगडीत आहे। म्हणून तात्काळ कारवाई झाली पाहिजे। जो कोणी दोषी आहे त्याला या फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे, या गोष्टीचा छडा लागला पाहिजे। कोण आहे याच्या मागला मास्टर माइंड, कोण आहे करता करिता, कुणी पैसे खाल्लेले, कोण शेतकरी आहे, ते लोकांसमोर आलं पाहिजे। एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आलो।
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे.